नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कांदा टोमॅटोची त्याच पद्धतीची अंडाकरी खाऊन कंटाळा आलेला आहे का? तर आज आपण नवीन पद्धतीची अंडाकरी रेसिपी बघणार आहोत. यामध्ये जास्त कांदा ब्राऊन करायची अजिबात गरज नाही आहे किंवा टोमॅटोसुद्धा वापरायची गरज नाही आहे. एकदम वेगळ्या पद्धतीची अंड्याची ही रेसिपी आहे. पटकन बनवून तयार होते. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. त्या दोघर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर सर्वात आधी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मध्यम साईजचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक कांदा अजिबात चिरू नका, कारण ज्या वेळेला आपण तेलामध्ये कांदा घालू त्यावेळेला तो पटकन ब्राऊन होईल आणि ग्रेव्हीचं जे टेक्स्चर आहे ते येणार नाही. तर हे बघा, मी कांदा मोठा चिरलेला आहे. आता कढईमध्ये कांदा घालणार आहोत आणि कांद्याला ब्राऊन करायचं नाही, ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा आपल्याला शिजवायचा आहे. तर तुम्ही ते बघू शकता, अगदी 4 मिनिटांमध्येच कांदा हलका व्हायला सुरुवात होते. तर आता या स्टेजला आपण यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जात नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे. आता कांदा हलकासा गुलाबी आणि ट्रान्सपरंट झालेला आहे. जास्त ब्राऊन करू नका, ग्रेव्ही त्यामुळे चांगली होणार नाही. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. कांदा थंड होतो आहे तोपर्यंत आपण अंडी चांगली अशी फ्राय करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एकूण 6 अंडी घेतलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला सुरीच्या साहाय्याने असे कट मारून घ्यायचे आहेत. अंड्याच्या दोन्ही साईडने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि कट मारत असताना अगदी हलके वरचे वरच कट मारा, अगदी खोलवर कट मारू नका. तर मी अशा पद्धतीने या अंड्याला दोन्ही साईडने, बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवला आहे, अशा पद्धतीने कट मारून घेत आहे. कट मारत असताना तुम्ही आडवे, उभे, तिरके कसेही मारू शकता, पण हलके वरच्या साईडनेच कट मारायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर हे बघू शकता तुम्ही, असे मी कट मारून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी राहिलेली सर्व अंडी कट मारून घेते आहे. तर इथे आपली ही सगळी अंडी कट मारून तयार झालेली आहेत. आता याला हलकंसं चांगलं फ्राय करून घेऊयात. अंडी हलकी फ्राय करून घेतल्यामुळे याची चव ही चांगली येते. तर इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सगळी अंडी घालूयात आणि अंडी हलकी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया. अंड्याला रंग येणे गरजेचं आहे. चांगली ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय केल्यामुळे याची चव चांगली येते. आता अंडी हलकी ब्राऊन झाल्यावर यामध्ये थोडीशी हळद घालूयात. सोबतच इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती घालूया आणि याला या मसाल्याबरोबर चांगलं कोट करून घेऊयात. त्यामुळे मसाला चांगला अंड्याला लागेल. अंडी चांगली अशी फ्राय झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता याला बाजूला ठेवून घेऊयात. आता कांदासुद्धा थंड झालेला आहे. तो थंड झालेला कांदा आपण एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करूयात. सोबतच यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची आहे. 8 ते 9 काजू मी भिजत ठेवले होते ते मिक्सरमध्ये घालूया आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊयात. आणि पेस्ट करत असताना जेवढे कमी पाणी वापरता येईल शक्यतो कमी पाणी वापरून ही पेस्ट तयार करा. या कढईमध्ये आपण कांदा भाजून घेतलेला होता, त्याच कढईमध्ये आता आपण 2 चमचे तेल घालणार आहोत आणि यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहेत. 1 चमचा जिरे, दालचिनीचा तुकडा, 3 हिरवी वेलची आणि 8 ते 9 काळी मिरी, एवढेच खडे मसाले इथे घालायचे आहेत. आणि आपण जी पेस्ट बनवली होती कांद्याची ती घालायची आहे. तेलामध्ये ही पेस्ट घातल्यानंतर ती एकसारखी अशी चमच्याने हलवत राहायचं आहे, जोपर्यंत ती चांगली शिजत नाही तोपर्यंत. आणि ती खाली लागू शकते, त्यामुळे ती सतत हलवत राहायचं आहे चांगल्या पद्धतीने. आणि यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि याला हलवत राहायचं आहे. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीपेक्षा याची टेस्ट डिफरंट आहे.
आता बघा थोड्या वेळानंतर एकदम दाणेदार अशी ग्रेव्ही तयार होते आणि तेलसुद्धा वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला, एकदम बेसिक मसाले घालायचे आहेत। मसाल्याला चांगलं परतायचं आहे। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता हा चांगला परतल्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता तेल वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी दही। इथे आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत आणि दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे आणि दह्याला पण तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत दही शिजत नाही तोपर्यंत आणि याला तेल सुटत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तुम्हाला हॉटेलसारखी टेस्ट पाहिजे असेल तर 2 चमचे इथे तुम्ही दुधाची साय देखील घालू शकता। तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप देखील करू शकता। तर हे तुमच्यावरती अवलंबून आहे। तर इथे मी 2 चमचे दुधाची साय घातलेली आहे आणि याला सुद्धा आता आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेणार आहोत। सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही ते बघू शकता आता यामधून तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि ग्रेव्ही दाणेदार अशी तयार झालेली आहे। आता या स्टेजला यामध्ये अंडी घालूया आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मी ज्या पॅनमध्ये अंडी परतली होती त्याच पॅनमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे। ते पाणी यामध्ये घालूया। यामुळे ग्रेव्ही अंड्याच्या आतपर्यंत जाईल। याला हलकंसं असं परतून घेऊया आणि यावरती झाकण लावून याला 4 मिनिटं शिजवून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि अगदी तेल वेगळं होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे 4 मिनिटं। तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। वरून थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही अंड्याची ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे। खूपच टेस्टी अशी बनवून तयार होते। खूप वेगळ्या पद्धतीचे आहे। जेव्हा तुम्ही घरी बनवाल तेव्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।